दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची आठवण करून देणारं आंदोलन सध्या झारखंडमध्ये सुरू आहे। जेपीएससी आणि जेएसएससी भरती परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचं आंदोलन 15व्या दिवशी देखील आज सुरू होतं। सरकार आणि आंदोलकांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या असल्या तरी अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे आता 10 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आणि सरकारकडून काय प्रयत्न सुरू आहेत ते पाहूया। दिल्लीतल्या जंतर मंतरवर आंदोलनाचं जे अभूतपूर्व चित्र काही दिवसांपूर्वी देशानं अनुभवलं, तसंच आणखी एक आंदोलन सध्या देशात सुरू आहे। झारखंड राज्यात झारखंडच्या जयपाल सिंह मुंडा स्टेडियमवर हे आंदोलन सुरू आहे। गेले 15 दिवस विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र तोडगा अजूनही निघालेला नाहीये। झारखंडमधील पीएससी जेएसएससीच्या भरती परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात आंदोलन सुरू आहे। आंदोलक दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत आहेत। 15व्या दिवशी अजूनपर्यंत सरकारकडून कोणताही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे येत्या 10 ऑगस्टला विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आलाय। सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झडतायत। आज आंदोलक देवेंद्रनाथ महतो गटाच्या 8 विद्यार्थ्यांची स्टेट गेस्ट हाऊसमध्ये सरकारशी चर्चा झाली, मात्र सहमती न झाल्यानं आजही 1 तास चाललेली बैठक निष्प्रभ ठरली आहे। आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आता सरकार वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहे। त्यात सरकारनं एक मेल आयडी आणि फीडबॅक नंबरही दिलाय। आंदोलकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत ते बघूया। 14वी झारखंड लोकसेवा आयोग परीक्षा रद्द करावी, आयोगामध्ये आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगामध्ये सुधारणा कराव्या, परीक्षेतील अनियमिततेची सीबीआय चौकशी व्हावी, राज्याबाहेरील उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या स्वतंत्र समितीमार्फत चौकशी व्हावी। डॉक्टर बोल रहे हैं पानी लीजिए, लेकिन हमें लगता है कि अब इस राज्य के लिए, इस मुल्क के लिए हम अपने आप को त्याग कर दें, अपने जान को, अपने जिस्म को त्याग कर दें, क्योंकि सरकार जाग नहीं रही है। नहीं होती है हम लोग का मांग पूरा, तो हम लोग हंगर स्ट्राइक में रेगुलर बने रहेंगे इसी तरह। और हम लोग जिस प्रकार से आप देख रहे होंगे कि हम लोग काफ़ी कमज़ोर हो रहे हैं, धीरे धीरे एनर्जी लॉस हो रही है हमारी, फिर भी हम लोग का मनोबल नहीं टूट रहा है। पूरे देश से लोग आ रहे हैं। हर रोज की तरह जो है सो कुछ न कुछ क्रिएटिविटी होती रहती है। आज भी हम लोग शाम तक कुछ न कुछ करेंगे और सरकार से मांग करेंगे कि हमारी मांगे जल्द से जल्द पूरी करे। हम लोग छात्र हैं, नेता नहीं। ज्या प्रकारे जेएनझीची भाषा आणि त्यांचे पोस्टर्स जंतर मंतरच्या उपोषणात पाहायला मिळाले होते, तसेच पोस्टर्स इथल्या आंदोलकांच्याही हाती दिसून येत आहेत। हे आंदोलन आता देशभरात पोहोचलंय। कलाकार मंडळीही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत। मैं जो है किसी और चीज की वजह से समर्थन में नहीं आया। मैंने जो है कुछ छात्रों के जो है आपके इंटरव्यू देखे और उनकी आंखों में दर्द देखा, उनकी तकलीफ देखी, उनकी आंखों में आंसू देखे। वो मेरे लिए काफी इनफ जो है आपके इंस्पिरेशन था मेरे लिए यहाँ पर आने का। मैं फ्री था 2 दिन के लिए, तो मैं यहाँ पर शिरकत देने के लिए आ गया। नौजवानों को मैं बहुत पसंद करता हूँ, आपके लिए गाता हूँ, आपके लिए एक्टिंग करता हूँ, तो मैं यहाँ पर आया। इनकलाब जिंदाबाद। उद्यापर्यंत तोडगा निघाला नाही तर येत्या 10 ऑगस्टला झारखंड विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा देत विद्यार्थी आक्रमक झाले आहेत। राज्यभरातील विद्यार्थ्यांना रांचीत पोहोचण्याचं आवाहन केलं जात आहे। त्यामुळे हे आंदोलन पेटणार की सरकार काही सुवर्ण मध्य काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।